गणपती बाप्पा समज बघू शकता मागे गणपती मंदिर आहे. बाटे म्हणून एक बीच आहे. भाटी बीच आपण ही पायरी आहे आणि ती केळी आहे, नारळ आहे, हे शेगलाची झाड आहे. सो नमस्कार मित्रांनो. नमस्कार सगळ्यांना. सो फायनली आमची कोकण ट्रिप सुरू झालेली आहे आणि कोकण ट्रिपला आम्ही दोघंच चाललेलो आहे. खूप दिवसानंतर नवरा बायको दोघंच. बघूया आता कशी जाणार आहे ट्रिप. समीक्षा, आर यू एक्सायटेड? येस. चला कोकण ट्रिप सुरुवात कुठे गेली जावी. या गाडी स्टार्ट करतोय. या गाडी स्टार्ट झालेली आहे आणि मला मॅपवर गणपतीपुळे डेस्टिनेशन टाकायचं आहे. जिओ लोकेशन टू गणपतीपुळे. मॅप दाखवते तसं आपण जाऊया. ते लावून घेतो मी. मॅपसाठी जागा केली. चला सीट बेल्ट लावला आणि जर्नी स्टार्ट. गणपती बाप्पा मोरया. येऊ. अरे ते हे घेतलं का? हे आहे. मलाच दिलेलंस ना? मला नाही माहिती, मी एकदा देऊन मोकळा झालोय. मला व्हाईट कव्हर आहे का? हा हे बघ. हे काढ लाव. हे घे म्हणजे मी आता गाडी थांबवतो आणि सगळं करतो. आता लावायचं का? लावून टाक ना. काय नाही तेव्हा हे काय होतंय बघ. हा ते चालू झालंय रेकॉर्ड. हे सगळं बोलतोय चालू होणार, चालू असणार आहे. सगळं युट्यूबला जाणार आहे. त्यामुळे डोकं खायचं आहे ना कमी खाल्लं. चंदन असं लावते. आहे लाव चंदन, कापूर दोन्ही जाऊ. कापूर लावतो. आता चंदन काढलं. तर जर्नी स्टार्ट झालेली आहे. इथे दाखवतं ते 6 तास 59 मिनिटे म्हणजे 7 तास गणपतीपुळेला लागणार आहेत. आता वाजले 8 वाजले आहेत. 8 आणि 7 तास किती होतं? 8 4 12 आणि 13 14 15 म्हणजे 15 म्हणजे 3 वाजता आम्ही पोहोचणार जर सुसाट गेलो तर. सुसाट म्हणजे न थांबता गेलो तर. मध्ये एक ब्रेक घेऊ, नाश्त्याचा ब्रेक. आमचा फेवरेट स्पॉट आलेला आहे, आमचा मॉल. ते आम्ही काही छोटे मोठे गोष्टीसाठी इथे जात असतो. गाडी करायला सुद्धा वेळ नाही भेटला. गाडी सहजीच राहते. हे आहे ते ओरिजिनल. पुढच्या नवीन वर्षातच बहुतेक गाडी. इंडिकेटरचे मी किलोमीटर सांगतोय. कालच मी फुल केलं. कमीत कमी 4000 रुपयाचं पेट्रोल पडलंय. म्हणजे इथे दाखवते 340 किलोमीटर.
30 वाव. खास मित्र पृथ्वीराज माने यांच्याकडे मी जाणार आहे. रत्नागिरीला आम्ही एक दिवस थांबू आणि त्यानंतर पावस मार्गे राजापूर आणि राजापूरला स्टॉप नाही, वाया राजापूर कुडाळ म्हणजे माझ्या मामाच्या गावी. म्हणजे माझ्यासाठी हेच माझं 5 स्टार हॉटेल. सो आम्ही डिसाईड करतच होतो ना समीक्षा, हो. कुठे जायचं. मुख्यासारखी राहू नको समीक्षा. काय आहे? हे बघ ना किती मळ झालाय. बघ अरे ते ह्याच्यावर धूळ असणार आहे. साफ केलेलं ना आपण काल गाडीवाल्याकडे. हलव नको. बस बोल. सकाळचे 8 वाजलेले आहेत. 6 वाजता निघायचं होतं पण तरी लेट झाला आणि आपण थोडे 1.5 तास लेट निघालो. ठीक आहे आता कारण तू रात्री लवकर झोपला नाही सांगून पण. अरे तो एक चांगला मूवी बघत होता. पण काय गरज नोबडी. होती? आता आपल्याला सकाळी जायचंय, तुला दिवसभर ड्राईव्ह करायचंय, तर प्रायोरिटी काय आहे आपली हे बघायला आय पाहिजे. लव्ह ड्रायव्हिंग. आय लव्ह ड्रायव्हिंग नसतं ते. माणूस फ्रेश नसेल ना तर मग कॉन्सन्ट्रेट नाही होत. मला ड्रायव्हिंग आवडते. आवडते तो भाग वेगळा, त्याच्यासाठी पण मी असं माणसाला जागू शकतो. फिजिकली फिट पाहिजे ना, फ्रेश आता काय, आता पाहिजे. बघ, आता मला क्रिकेट आवडतं. मी किती फिजिकली फिट नसेल किंवा काय, क्रिकेट खेळायला मी एनी टाइम तयार असतो. मला सांगितलं बाबा नाही 24 तास पण क्रिकेट आपल्याला खेळ. एक रेस्ट लागते आणि मगच आपण दुसरी ऍक्टिव्हिटी करू ते शकतो. बॉडी मध्ये रात्रीपर्यंत रेस्ट. ते मूवी काय इम्पॉर्टंट नव्हता काल, रोजच बघतोस. एक दिवस नाही बघितला असता. बघितलं कशी जिटवतात बायका लोक. ते तुम्हाला प्रात्यक्षिक आता दिसतं. आता इथून लेफ्ट दाखवतोय म्हणजे तोच आपला. आता पनवेल रोड येणार आता. हो का बघ, लेफ्ट मारला पनवेल रोड आलाय. आता इथे नंतर बंद करायचं. बंद कसं करणार तुला माहिती आहे? टॅप करायचं स्क्रीनवर. पुढे इथे आम्ही आता ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर चढलो आहोत. ईस्टर्न एक्सप्रेस नाही, यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग त्याला काय बोलतात. डायरेक्ट इथून वरती आलो म्हणजे रूट चेंज झाला इन शॉर्ट. ठीक आहे, इथे टोल लागेल वाटतं. 250 रुपयाचा टोल आहे. पण आता टनलला चाललोय, टनल मध्ये आहोत. नाही, आपण लोणावळ्याला पण यो टनल फिनिश. कम्प्लीट. आता काहीच टनल नाही. आता आपलं कशेडीचा टनल बघितलं पाहिजे. हा मंदिर 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 पालीचं मंदिर कुठे आहे? पालीचं पालिका मंदिर. गणपती का मंदिर आहे ना. राईट मारू, पुढून राईट मारू. नाही समजलं. राईट मारून त्या बाजूला एक मिनिट माझ्या गाडीने बसत राहा. थांब. सरळ मंदिरासाठी इथेच का? मग राईट आहे. हा सरळ इथून काय right, दाखवतोय? right. हा राईट नाही, हा राईट आहे. हा. बघ बरोबर चाललंय. हो बरोबर चाललोय. दादा पार्किंग कुठे आहे? पार्किंग कुठे करायची?
तिकडनं जायचं सर तिथे बोर्ड लागलाय मोफत पार्किंग. ओके थँक्यू. ते पण लावतो फुल पार्किंग इकडे इमानदारीचं हे. देवा देवा. कॅमेरा बिमेरा काय घ्यायचंय ते बघून घ्या आधी, नंतर उडी नको. तो बल्लाळेश्वर मंदिर आले. बघू शकता मागे गणपती मंदिर आहे. पालीचा गणपती झाला. कुठे गेली बायको? कुठे आहे बायको? झाला पहिलं इच्छा पूर्ण आली गणपतीची. बघितला नव्हता ना तू? बघितलंय, हा. आठवत नाहीये. पालीचं नाही बघितलं वाटतं. नाही बघितलंय तू? मी एकदा बघितलंय, तू नाही बघितलंय. चला गणपतीची इच्छा पूर्ण आली. पहिला गणपती आमचा पालीचा चला. गणपती बल्लाळेश्वर. रोड ट्रिप फर्स्ट. पहिलं गणपतीचं दर्शन झालं. सुंदर सुरुवात झालेली आहे. पहिला हॉल्ट कांदा भजी. कांदा भजी खायला सुरुवात. तो नाश्त्यासाठी हा छोटासा हॉल घेतला. टेम्पटिंग वाटली कांदा भजी म्हणून म्हटलं थांबून जरा खाऊया. हो ना. मस्त. 25 मिनिटामध्ये झालं आमचं दर्शन. थोडासा नाश्ता भजी वगैरे खाल्ली. नॉनस्टॉप चालवायला मजा येते. एक स्टॉप घेऊ कदाचित. काय ग? हो, एक स्टॉप घेऊ ना? बघू इच्छा झाली तर घेऊ. हां मध्ये एक स्टॉप घेऊ आणि हळूहळू जाऊ. आता चला भेटू आता डायरेक्ट गाडीमध्ये. माणगाव आले. हा माणगावचा पट्टा. म्हणजे जेव्हा केव्हा मी आलो आहे गाडीतून कोणाबरोबरही 5-6 वेळा असेल, पण हा पट्टा नेहमी रेड असतो. रेड असतो म्हणजे फुल ट्रॅफिक असतो. कमीत कमी इथून 10-15 मिनिटं तरी जातातच ट्रॅफिक. काय माहिती कधी सुधारणार आहे. काहीतरी इथे ब्रिज बांधला पाहिजे किंवा डायव्हर्ट करून दुसऱ्या हायवेला तरी वेगळं दिलं पाहिजे. पोलीस नेहमी फुल टाईट असतो ना इकडे. फुल टाईट म्हणजे हे काय फुल टाईट सिक्युरिटी. तसं नाही. पोलीस फुल टाईट असतात. टाईट म्हणजे काय ते रात्रीची वेगळं टाईट वाटेल. टाईट सिक्युरिटी असते. आता इथून हा रस्ता आता क्लिअर झालाय. मगापासून जे ट्रॅफिक होतं इथून हळूहळू जावं लागतं. आय थिंक सो इथून राईट साईडला गेल्यावर श्रीवर्धन आहे वाटतं. इथूनच क्लिअर आहे आता. थोडंसं क्लिअर आहे.
रेस्टॉरंट आहे, तिथे जेवायला थांबणार आहे आम्ही. वाजले दुपारचे 2. एवढे काय जास्त भूक नाही लागले तरी सुद्धा इथे थांबूया आणि काहीतरी खाऊन घेऊया, बघूया काय आहे. मस्त जेवण बनवलं. आता प्लॅनमध्ये थोडं चेंज झालं आहे. आम्ही आता गणपतीपुळेला जाणार होतो, पण आता इथेच वाजतात आम्हाला 2:30, जेवेपर्यंत 3 वाजतील आणि गणपतीपुळेला अजून 2 तासांनी पोचू. 3, 5, 5:30 म्हणजे संध्याकाळ होणार आणि मग रत्नागिरीला जायला अजून 1 तास, 1-1.5 तास, बरं रात्र होणार. राजू बोलतो आता आधी त्याच्याकडे जाऊया. तो आम्ही आता रत्नागिरीला जाणार आहोत राजूच्या घरी. चलो. माझे डोळे हे घाल चल. नाही मला नको लेडी. घाल घाल लेडी. नकली आहे. बघ हे घाल, लेन्स काढ, फ्रेम काढ चल. काय नकली आहे? मला नाही आवडत. बघ चांगलं आहे बघ. किती रुपयाला आहे? 1,500चा आहे. लेडीज आहे पण तो. असू दे ना, तुला काय ह्याच्याशी कारण आहे ना. जय भारत वर्क्स आहे का? न्यू न्यू काय? डिअर टेस्टर इंडिया. ते तिथेच घर आहे त्याचं. अरे राजूचं घर, राजूची कंपनी. ते बाजूला इथे शाळा आहे, त्यामुळे शाळेचा आवाज येतोय. तू काय घेतलं? मोबाईल आहे बघा. मस्त झाडं आहेत. हा माझा कॅमेरा आणि ह्याच्याबरोबर मी बोलत असतो एकटं. ह्याच्याबरोबर येणार, थोडंसं बघणार. हा बघा, हा माझा मित्र आहे राजू. आता राजू तुम्हाला हे घर दाखवेल. राजू, हे तू 10 वर्षापूर्वी असं मी ऐकलं की झाडं बिडं लावले बघा. हे आता ही कुठचं झाड आहे रे? ही पायरी आहे. आणि इथे केळी आहे, नारळ आहेत. हे बघ, हे शेगलाची झाड आहे. आणि अजूनही तो काहीतरी काम करतोय. गाडीसुद्धा त्यांनी आत्ताच घेतली 2 वर्षापूर्वी. आणि छान असं छोटंसं घर बांधलं आहे. हे राजू, आता कुठे जायचं आपण? खाली जाऊया ना, तुला बीच बघायचं आहे ना, भाट्यात जाऊया. आता बाटे म्हणून एक बीच आहे. भाटे भाटी हे बीच आपण जाणार. भाटे बीच. भाटे बीचवर जाणार आहोत. भाटे बीच कसा आहे ते बघूया आपण. डायरेक्ट आपण किती मिनिटं लागतील? 10 मिनिटं, 15-20 मिनिटं लागतील. 5 किलोमीटर आहे. चला जाऊन बघूया. नंतर मग राजूच्या घरी राजूने स्पेशल काहीतरी जेवण आहे. काय केलं? काय आणूया? मच्छी बिच्छी आणायची. अच्छा. नाही तर आणायचं. येतो आम्ही. माझा मित्र राजू माने, आणि यांनी ना हा विदेश भ्रमण करत असतो याच्या कामासाठी. आणि ह्याच्याकडे बघा, याने पूर्ण ना याचा अल्कोहोल म्हणजे बाटल्यांचा म्हणजे शौक म्हणून पूर्ण असं साठा करून ठेवलेला बघा. जॅक डॅनियल, जॅक डॅनियल. आणि ही कुठची आहे काय माहिती, कुठचे फ्रान्स बिन्स मधून आणलंय. ही कुठे राजी?
ही रशियाची ओळख आहे. ही रशियाची ओढका, ही रशियाची ओढका. हा. आणि ही तिथं रशियन ओळख आहे. ही सुद्धा रशियाची. म्हणजे तू कुठे गेलेला तेव्हा? रशियाला मॉस्को. ऑब्विसली रशियाला मॉस्को. गेला. आणि हे इटालियन. हे इटालियन आहे बघा. आणि आपण ती देशात नाही गेलो, देशाच्या दारू तरी बघतोय. हँडमेड. हा. आणि ही मस्त आहे. हे राख. हा? टर्की. ही टर्कीची विस्की आहे. नाही, राख. राख राखी 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 राख. राख. हे तू काय किवी बोलतो? म्हणून आणि ही? हे स्नॅप्स आहेत. हे snaps, जेवणानंतर okay. थोडेसे असे हा. झोप चांगली येगर. यायला. आणि एगर बॉम्ब. ती यागर आहे. आणि अशा बऱ्याच सारख्या बाटल्या आहेत. मस्त 31ची सोय झाली असं वाटतंय. चलो पार्टी. ही पोलीस चौकीच्या पुढून आहे ना, तिथे आतमध्ये राईट टर्नला गाडी टाकायला जागा आहे. जाईल ना गाडी आतमध्ये? हा, पूर्ण जाते. मोठी पार्किंग आहे. कुठून राईट आहे? दाखवतो तर. राईटचा सिग्नल देऊ? दाखवतो पुढे तर. अजून वेळ आहे. मला अजून वाटतं पुढे. इथेच आहे. नाही अजून पुढे. या सगळ्या गाड्या जातात बघ. राईटचा सिग्नल दिलेला आहे बघ. या सगळ्या बहुतेक गाड्या तिकडे आहेत. हा रत्नागिरीचा भाटे बीच. भाटे ना? घाटे, बरोबर. घाटे. हे बघ, तो समोर त्या बिल्डिंग दिसतात आहे तिथे. हा हा. तो एक बीच मांडवी. अच्छा तो मग. तो ते असं मांडवी. पुढे काय आलंय ते दगड ती जेट्टी आहे. त्याच्यावरून अच्छा, असं जेट्टी. पुढे जाता पुढे असं येता हा, येतं. हा. समुद्र असं जाता येतं त्या जेट्टीवरून. आणि तो लाईट हाऊस. हा लाईट हाऊस. एक लाईट हाऊस होतं तिथे सुद्धा जातात ना. तिकडे पण Sunset झालं बघ, गेला light आपला. house तिथे. सनसेट गेला. हा माझा मित्र पृथ्वीराज माने, याच्याकडे मी काल एक दिवस राहिलो. थँक्यू सो मच राजू. एवढी चांगली आवभगत झाली माझी आणि मजा येते. आणि बघा राजूने आपल्या म्हणजे मला गर्व का वाटतो, आम्ही लहानपणापासून एकत्र म्हणजे एकदम हालाखीचे जीवन काढून मस्त वाढलो एकत्र. तरुणपणी लग्न झाल्यानंतर मग आपापले सेट झालो. पण राजूने बघा स्वतःची अशी कंपनी गिअर टेस्टर इंडिया म्हणून एस्टॅब्लिश केली आहे. आणि त्याच्यासाठी तो वेगवेगळ्या देशात फिरत असतो. जर्मनीला कुठच्या देशात गेलाय? जर्मनी, अमेरिका, इटली, स्वित्झर्लंड, रशिया म्हणजे बऱ्याच देशामध्ये फिरलाय. मला अभिमान वाटतो. म्हणजे असं काय ते आपला मित्र आहे कुठे कुठे फिरतोय, प्रगती करतो. हा, प्रगती करतोय. छान. घर एकदम छान बनवलंय त्यांनी. घर म्हणजे सुंदर आहे. घर आहे, कंपनी घर एकत्र आहे. तसं पुण्यामध्ये सुद्धा त्याची फॅमिली असेल, त्यांना भेटायचं राहिलं ते मिस केलं. पण एक दिवस पुण्यामध्ये नक्की जाणं त्यांना भेटायला. पण आता हा पहिला दिवस आम्ही संपवतो. राजू तू सांग ना, तुझ्या या यशाचं रहस्य मला, ती कन्सिस्टन्सी आणि मेहनत, त्याच्याबद्दल एक असं शब्द सांग ना. आपल्या कामाशी प्रामाणिक राहणं, हे एकमेव रहस्य. राजूचं हेच म्हणणं, आपल्या कामाची जे काय काम करता तुम्ही त्याच्याशी प्रामाणिकपणे करा, तुम्हाला ते नक्कीच देव बाप्पा यश देणार. आपण देवबाप्पा आमच्या इकडे आहे. आपण हा, वा. आपण देवबाप्पा. यांचं नाव काय? देवबाप्पा. देवप्पा. देवबाप्पा काय बँकेरीला? ए, बँकेरी. देवबाप्पा बँकेरी. बँकेरी काय? बँकेरी. तो पहिला दिवस आमचा काल संपला राजूच्या घरी. आता दुसरा दिवस आम्ही चालू करणार आहोत. आता पावस म्हणून आहे तिथे श्री स्वरूपानंद. स्वामी स्वरूपानंद यांचं मठ आहे. तिथे जाणार आम्ही. पहिला स्पॉट इथून रत्नागिरीवरून किती 40-45 मिनिटं, एक तास मॅक्झिमम दाखवत असेल. पण तिकडे जाणार. मग त्याच्यानंतर पुढे आमचं मामाचं गाव, माझं ऑल टाइम फेवरेट 5 स्टार हॉटेल, माझ्या मामाचं गाव, सुनील मामा आणि अनिल मामा यांचं झाराप. धारापी. 150 बांबर्डे. हा धारापी.